नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलाय। तर आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये टॉप मित्रांनो 17 विभागामध्ये भरती सुरू आहे। 17 सरकारी विभागामध्ये मित्रांनो सरकारी भरतीचे जे आहे मित्रांनो फॉर्म भरणे सुरू आहे। तर या भरतीमध्ये जवळपास मित्रांनो या 17 विभागामध्ये जागांचा जर विचार केला तर जवळपास 50,000 प्लस जागांसाठी भरती मित्रांनो आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये चालू आहे या डिसेंबर महिन्यामध्ये। तर टॉप वेगवेगळ्या 17 विभागामध्ये भरती चालू आहे। तर महाराष्ट्रातील मुलं मुली या भरतीमध्ये फॉर्म भरू शकतात आणि या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता फक्त 10वी पास लागते। तुम्ही जर 10वी पास असाल तरी तुम्हाला या भरतीमध्ये फॉर्म भरता येणार आहे। तुम्ही 12वी पास असाल तरी तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे आणि तुम्ही जर मित्रांनो तुमचं ग्रॅज्युएशन झालं असेल तरी तुम्हाला या भरतीमध्ये फॉर्म भरता येणार आहे आणि तुमचं जर ITI झालं असेल तरी तुम्हाला या भरतीमध्ये फॉर्म भरता येणार आहे। आणि काही काही अशी सुद्धा पद आहे ज्यामध्ये 10वी पासवरच फॉर्म भरता येणार आहे आणि काही काही अशी सुद्धा पद आहे ज्यामध्ये ग्रॅज्युएशनवर सुद्धा तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे। ठीक आहे, तर अशा महाराष्ट्रातील मित्रांनो 17 वेगवेगळ्या विभागामध्ये मित्रांनो भरती सुरू आहे। तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून या सर्व 17 विभागाच्या भरतीची माहिती स्टेप बाय स्टेप कव्हर करणार आहे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नोकरी लाईन मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। तर मित्रांनो व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल आणि जास्त करून 10वी आणि 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। तर वॅकन्सी नंबर 1 निघून येते मित्रांनो अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभागामध्ये 345 जागांसाठी भरती सुरू आहे आणि या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता कोणत्याही शाखेतील पदवीधर पाहिजे उत्तीर्ण। ऑनलाईन फॉर्म भरणे शेवटची तारीख 31 डिसेंबर 2023 आहे। त्यानंतर वॅकन्सी नंबर 2 येते इंडियन नेव्ही भारतीय नौदलात 910 जागांसाठी भरती निघालेली आहे आणि या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता 10वी पास लागते, त्याचबरोबर ITI लागते, BSc लागते, इंजिनिअरिंग डिप्लोमा पाहिजे आणि ऑनलाईन फॉर्म भरणे शेवटची तारीख 31 डिसेंबर 2023 आहे। तर महाराष्ट्रातील मुलं मुली फॉर्म भरू शकतात या मध्ये। ठीक आहे, वॅकन्सी नंबर 3 येते मित्रांनो पश्चिम रेल्वे RRC WCR जबलपूरमध्ये 3015 पदांसाठी भरती निघालेली आहे आणि शैक्षणिक पात्रता यामध्ये 10वी उत्तीर्ण आणि संबंधित ITI आणि ऑनलाईन फॉर्म भरणे शेवटची तारीख 14 जानेवारी 2024 आहे। वॅकन्सी नंबर 4 निघून येते युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेडमध्ये 300 पदांसाठी भरती सुरू आहे आणि या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता कोणत्याही शाखेतील पदवीधर उत्तीर्ण आणि ऑनलाईन फॉर्म भरणे शेवटची तारीख 6 डिसेंबर 2024 आहे। त्यानंतर तुम्ही या ठिकाणी बघू शकता वॅकन्सी नंबर 5 येते अणु ऊर्जा विभाग खरेदी व स्टोअर संचालनालयात DPS मध्ये 62 पदांसाठी भरती सुरू आहे आणि शैक्षणिक पात्रता लागते, यामध्ये BSc लागते, त्याचबरोबर BCom लागते, त्यानंतर इंजिनिअरिंग डिप्लोमा पाहिजे आणि ऑनलाईन फॉर्म भरणे शेवटची तारीख 31 डिसेंबर 2023 आहे। त्यानंतर पहा वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद CSIR मध्ये 444 पदांसाठी भरती सुरू आहे आणि या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता कोणत्याही शाखेतील पदवीधर उत्तीर्ण असणे आवश्यक आहे। ऑनलाईन फॉर्म भरणे शेवटची तारीख 12 जानेवारी 2024 आहे। तर महाराष्ट्रातील मुलं मुली यामध्ये ग्रॅज्युएशनवर फॉर्म भरू शकतात वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद या भरतीमध्ये। ठीक आहे, त्यानंतर पहा सिडको महामंडळ CIDCO मध्ये 23 पदांसाठी भरती निघाली आहे। शैक्षणिक पात्रता BCom BBA BMS सहलेखा आणि ऑनलाईन फॉर्म भरणे शेवटची तारीख 8 जानेवारी 2024 आहे। त्यानंतर इंडियन ऑइल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडमध्ये 1603 जागांसाठी भरती निघालेली आहे आणि या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता 10वी पास पाहिजे, ITI पाहिजे, इंजिनिअरिंग डिप्लोमा पाहिजे, BA पाहिजे, BCom पाहिजे, BSc पाहिजे, BBA पाहिजे आणि ऑनलाईन फॉर्म भरणे शेवटची तारीख 5 जानेवारी 2024 आहे। त्यानंतर पहा नागपूर महानगरपालिकेमध्ये NMC मध्ये 350 जागांसाठी भरती निघाली आहे, म्हणजे अग्निशामक दलात मित्रांनो नागपूर या ठिकाणी भरती निघाली आहे 350 जागांसाठी। तुम्ही जर महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर तुम्हाला नागपूर अग्निशामक दल भरतीमध्ये फॉर्म भरता येणार आहे आणि या भरतीमध्ये मित्रांनो काही कसं सुद्धा पद आहे, एक असं पद आहे मित्रांनो या नागपूर अग्निशामक दल भरतीमध्ये ज्यामध्ये मित्रांनो लेखी परीक्षा नाही, तर ते जे पद आहे ते मित्रांनो ड्रायव्हरचं आहे। ठीक आहे, तर त्यामध्ये लेखी परीक्षा नाही आहे। ठीक आहे, तर याबद्दल सुद्धा व्हिडिओ आपण टाकला आपल्या चॅनलवर संपूर्ण, तर तो ज्यांनी सुद्धा अग्निशामक दल भरतीचा व्हिडिओ पाहिला नसेल तर नोकरी लाईन मराठी यूट्यूब चॅनल सर्च करा यूट्यूबवर आणि त्यावर मी अग्निशामक दल भरतीबद्दल फुल डिटेल माहिती सांगितलेली आहे। ठीक आहे, तर यामध्ये
यामध्ये तर मित्रांनो तुमचं सिलेक्शन झालं नागपूर अग्निशामक दल भरतीमध्ये तर पगार तुम्हाला 19,900 ते 62,200 एवढा पगार मिळणार आहे. ठीक आहे, तर याचे फॉर्म भरण्याची शेवटची तारीख 27 डिसेंबर 2023 होती. त्यानंतर नॉर्थर्न रेल्वे RRCNR नवी दिल्ली या ठिकाणी 3,093 पदांसाठी भरती निघालेली आहे. शैक्षणिक पात्रता 10वी उत्तीर्ण आणि संबंधित ITI पाहिजे आणि ऑनलाईन फॉर्म भरण्याची शेवटची तारीख 11 जानेवारी 2024 आहे. त्यानंतर पहा, महाराष्ट्र लोकसेवा आयोगमध्ये MPSC मध्ये 68 पदांसाठी भरती निघाली आहे आणि या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता संबंधित विषयात इंजिनिअरिंग डिग्री, त्याचबरोबर पदव्युत्तर पदवी तसेच संबंधित अनुभव आणि ऑनलाईन फॉर्म भरण्याची शेवटची तारीख 1 जानेवारी 2024 आहे. त्यानंतर पहा, महाराष्ट्र लोकसेवा आयोगमध्ये MPSC मेडिकलमध्ये 765 पदांसाठी भरती निघाली आहे. शैक्षणिक पात्रता यामध्ये लागते MS, MD, MBBS, DNB आणि ऑनलाईन फॉर्म भरण्याची शेवटची तारीख 1 जानेवारी 2024 आहे. त्यानंतर पहा, दक्षिण पूर्व रेल्वे RRCSCR कोलकातामध्ये 1,785 जागांसाठी भरती निघाली आहे. शैक्षणिक पात्रता 10वी उत्तीर्ण लागते आणि संबंधित ITI आणि ऑनलाईन फॉर्म भरण्याची शेवटची तारीख 28 डिसेंबर 2023 आहे. त्यानंतर भारतीय हवाई दल AFCAT 317 जागांसाठी यामध्ये भरती निघालेली आहे. शैक्षणिक पात्रता तुम्ही पदवीधर उत्तीर्ण पाहिजे, त्याचबरोबर BE झालं, BTech झालं, BSc झालं, BCom झालं आणि NCC सर्टिफिकेट पाहिजे तुमच्याजवळ आणि ऑनलाईन फॉर्म भरण्याची शेवटची तारीख 30 डिसेंबर 2023 आहे. तर चांगली भरती हवाई दलात मित्रांनो चालू आहे. तर एवढं यामध्ये शैक्षणिक पात्रता लागते. महाराष्ट्रातील मुलं मुली फॉर्म भरू शकणार आहे यामध्ये. त्यानंतर पहा, स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत SSC-GD मध्ये 26,146 जागांसाठी भरती निघालेली आहे आणि आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये सुरू आहे ही भरती. ठीक आहे, फॉर्म भरणे चालू आहे. 24 नोव्हेंबर 2023 पासून फॉर्म भरणे सुरू झाले आहे आणि शेवटची तारीख या ठिकाणी मित्रांनो 31 डिसेंबर 2023 आहे. तर 31 डिसेंबर 2023च्या अगोदर ज्यांनी सुद्धा फॉर्म भरला नसेल तर नक्कीच भरा. तर SSC-GD भरतीमध्ये तुम्ही 10वी पासवर फॉर्म भरू शकतात. तर महाराष्ट्रातील मुलं मुली SSC-GD भरतीमध्ये फॉर्म भरू शकतात आणि या भरतीमध्ये जे आहे मित्रांनो लेखी परीक्षा जी आहे तुमची हे फेब्रुवारी-मार्च महिन्यामध्ये असणार आहे आणि SSC-GD अंतर्गत BSF, CISF, CRPF, ITBP, आसाम रायफल, SSB, SSF तर हे मित्रांनो या जागा SSC-GD अंतर्गत भरल्या जाते. ठीक आहे, त्यानंतर पहा, नावल डॉकयार्ड लिमिटेड NDV विशाखापट्टणममध्ये 275 जागांसाठी भरती निघालेली आहे. शैक्षणिक पात्रता 10वी उत्तीर्ण आणि संबंधित ITI पाहिजे आणि अर्ज पोहोचवण्याची अंतिम तारीख आहे 1 जानेवारी 2024. त्यानंतर एअर इंडिया एअर सर्व्हिसेस लिमिटेड चेन्नई या ठिकाणी 148 पदांसाठी भरती निघाली आहे. शैक्षणिक पात्रता 10वी पास पाहिजे, 12वी पास पाहिजे आणि पदवीधर पाहिजे. वाहन परवाना, त्याचबरोबर अनुभव तसेच संबंधित पदानुसार आणि प्रत्यक्ष मुलाखत तुमची 26 ते 30 डिसेंबर 2023 आहे. तर ह्या होत्या मित्रांनो महाराष्ट्रातील अशा टॉप 17 विभागामध्ये भरतीची संपूर्ण अपडेट स्टेप बाय स्टेप. तर जवळपास 50,000 प्लस जागा मित्रांनो या 17 विभागामध्ये आहे. तर ज्यांनी सुद्धा यामध्ये फॉर्म आतापर्यंत भरला नसेल तर नक्कीच भरा. तर आपले YouTube चॅनल सबस्क्राईब करून ठेवा अशाच नवनवीन भरतीच्या अपडेटसाठी. तर आजच्यासाठी इथंच थांबतो. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय